प्रभु है। राजाओं का राजा यीशु राजा है। प्रभुओं का प्रभु यीशु प्रभु है। सारे जगत में वह काम करता है। अनंत जीवन वो सबको देता है। आओ मिलकर गाए हम हालेलुया। आओ मिलकर गाए हम हालेलुया। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हम हालेलुया। आओ मिलकर गाए हम हालेलुया। बादलों पर यीशु आने वाला है। विश्वासियों को ले जाने वाला है। बादलों पर यीशु आने वाला है। विश्वासियों को ले जाने वाला है। उसके साथ रहना ये कितना आनंद है। उसकी स्तुति करना कैसा सौभाग्य है। आओ मिलकर गाए हम हालेलुया। आओ मिलकर गाए हम हालेलुया। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हम हालेलुया। आओ मिलकर गाए हम हालेलुया। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी कर पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। आमीन। हमें हमारी सुबह प्रार्थना का पहला दिन हम परमेश्वर के चरणों में अपने आप हम समर्पण करें, हम प्रार्थना करें। और आज हमारा मध्य में आए हुए प्रत्येक लोगों को प्रभु का हाथ में हम समर्पण करें।
खुदावंद परमेश्वर हम सभी को आशीष और अनुग्रह देने के लिए हम परमेश्वर से प्रार्थना करें। आमीन हालेलुया। हर महीने में 3 दिन होने वाला शुक्रवार, शनिवार, संडे होने वाला उपवास प्रार्थना हमारे जीवन में, हमारा इस रिवाइवल प्रेयर में आने वाले प्रत्येक लोगों के जीवन में एक बहुत बड़ा आशीष के कारण होने के लिए परमेश्वर हमें सहायता करने के लिए प्रभु के हाथ में हम समर्पण करते हैं। हम परमेश्वर से प्रार्थना करें और विशेष तौर पर आज की प्रार्थना की आशीष के लिए हमारा मध्य में हालेलुया प्रेज़ लॉर्ड अनीता दीदी प्रार्थना कर सकते हैं। जी जी ठीक है, सबसे पहले अनीता दीदी प्रार्थना करेंगे। उसके बाद प्रेज़ लॉर्ड केरल से जॉन वर्गीस अंकल प्रार्थना करेंगे। सबसे पहले अनीता दीदी प्रार्थना करेंगे। जय मसीह जी। जय मसीह। धन्यवाद 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 धन्यवाद। हालेलुया हालेलुया हालेलुया। सर्वशक्तिमान परमेश्वर, अनुग्रहकारी परमेश्वर, हम धन्यवाद करते हैं आज की शाम के समय में प्रभु जी हम सब इकट्ठा हुए हैं पिता परमेश्वर आपके चरणों में। हम धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर, आपने हमें सबको इकट्ठा किया पिता परमेश्वर। अलग अलग जगह से हम प्रभु जी इकट्ठा हुए हैं पिता परमेश्वर। हम धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर। हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर इस मीटिंग के लिए पिता परमेश्वर, हर एक के जीवन में ये मीटिंग आशीष का कारण होने पाए पिता परमेश्वर। हाँ पिता परमेश्वर, हर एक पे ऊपर अपने अनुग्रह करना पिता परमेश्वर। हम प्रभु जी प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, जो भी उपवास की प्रार्थना में बैठे होंगे पिता परमेश्वर, उनको बल शक्ति और सामर्थ देना पिता परमेश्वर। हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, जो मीटिंग में जितने भी परिवार जुड़े हैं पिता, उन सबको प्रभु जी आपके हाथों में देते हैं परमेश्वर। उनके विषयों को प्रभु जी हम आपके हाथों में देते हैं परमेश्वर। आप दास को भी प्रभु जी अपनी सुरक्षा में रखना पिता, उनकी सेवकाई में प्रभु जी आप उनके साथ रहना पिता परमेश्वर। और जो वचन सुनाते हैं पिता परमेश्वर, उस वचन पे हमें चलने के लिए तू सहायता मदद करना प्रभु जी। हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर उनके पूरे परिवार के लिए पिता, उनके परिवार में हर एक को प्रभु जी संभाल के रखना, बच्चों को भी अपनी सुरक्षा में रखना पिता परमेश्वर। हम धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर, हर एक के विषयों को प्रभु जी हम आपके हाथों में देते हैं पिता परमेश्वर। हम धन्य प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर कि हर एक परिवार इस मीटिंग में पिता परमेश्वर आशीष होने के लिए हम प्रार्थना करते हैं, और जल्द से जल्द गवाही देने के लिए पिता परमेश्वर उनको तैयार कीजिए पिता परमेश्वर। धन्यवाद करते हैं परमेश्वर, बीमारों को आप चंगाई देना पिता परमेश्वर। इस समय प्रभु जी जो भी हॉस्पिटल में बीमार लोग हैं प्रभु जी आप उनको चंगाई देना पिता परमेश्वर। वचन में लिखा है कि कोरे खाने से प्रभु जी हम सब चंगे हो जाते हैं। हाँ प्रभु जी हम विश्वास करते हैं परमेश्वर। हाँ प्रभु जी हर एक को अपनी सुरक्षा में रखना है प्रभु जी। हम प्रार्थना करते हैं, आपने हमारी प्रार्थनाओं को सुना पिता परमेश्वर। हम धन्यवाद करते हैं, ये छोटी सी विनती हमारे उद्धार करता प्रभु यीशु के नाम से मांगते हैं, सुन और दया से ग्रहण कर पिता, आमीन। आमीन। हम वचन की ओर जाएंगे। जॉर्ज पास्टर हैं और आप हिंदी में जरा ट्रांसलेशन करना है, सॉरी मलयालम में ट्रांसलेशन करना है। और ओके प्रेज द लॉर्ड। परमेश्वर की अति पवित्र नाम माना जाए। കർത്താവിന്റെ അതിപരിശുദ്ധമായ നാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ। आज हमारा वर्ल्ड रिवाइवल प्रेयर का महीने का 3 दिन की उपवास प्रार्थना में आप सभी को स्वागत करते हैं। आज के इന്നത്തെ ഉപവാസ പ്രാർത്ഥനയ്ക്കായി വേൾഡ് റിവൈവൽ മീറ്റിംഗിൽ കടന്നു വരുവാൻ എല്ലാവരെയും കർത്താവ് സഹായിച്ചതിനായി ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു। और पिछले दिनों से बढ़कर परमेश्वर ने हमें बहुत अद्भुत तरीका से संभाला, चलाया और प्रार्थना का हमें पहला दिन उपवास प्रार्थना में आने के लिए परमेश्वर ने हमें सहायता की। കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളിലും കർത്താവ് നമ്മെ കൂടുതലായി അനുഗ്രഹിപ്പാനും കർത്താവിന്റെ കൃപകളെ പ്രാപിപ്പാനും നമുക്കിടയായി തീർന്നു। ഇന്ന് പകൽക്കാലം നമുക്ക് ഉപവാസത്തോടെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിലേക്ക് കടന്നു വരുവാനും കർത്താവ് സഹായിച്ചു। हमें भिन्न भिन्न कारण से, बिजी की वजह से और व्यस्त होने की वजह से हालेलुया इस प्रार्थना में उपस्थित नहीं हो पाया, लेकिन फिर भी परमेश्वर ने हमें अद्भुत तरीका से इस प्रार्थना में संभाला है, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देना चाहता हूँ। പല കാരണങ്ങളാൽ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് പങ്കെടുക്കുവാൻ സാധിച്ചില്ല എങ്കിലും ഇന്ന് പകൽക്കാലം ഉപവാസ പ്രാർത്ഥനയുള്ള ബന്ധത്തിൽ നമുക്ക് ഏവർക്കും കടന്നു വരുവാൻ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ ഇടയാക്കിയ കൃപയ്ക്കായി ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു। मैं विश्वास करता हूँ जॉर्ज पास्टर भी सफर में है, वो भी जल्दी आए और परमेश्वर उन सभी को सहायता करे। और खासतौर पर कई लोग आज मीटिंग में नहीं है,
और कई कारणों से है, लेकिन आने वाले दिनों वो सभी मीटिंग में आएंगे। സാധിക്കുന്നുവെങ്കിൽ ജോർജ് ഞാനും ഇന്ന് രാത്രിയിൽ 11:30 ഞങ്ങളുടെ ട്രെയിൻ കടന്നു വന്ന് അനുഗ്രഹം പ്രാപിപ്പാൻ തക്കവണ്ണം കർത്താവ് നമ്മെ ഓരോരുത്തരെയും സഹായിക്കുന്ന കൃപയ്ക്കായി ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. खुदावन परमेश्वर का विशेष दया के लिए मैं धन्यवाद देना चाहता हूं। और कोई भी कारण से कितने भी हम व्यस्त हो, प्रार्थना जीवन कभी छोड़ नहीं सकते हैं। നാം എത്ര ധൃതിയിലായിരുന്നാലും പ്രാർത്ഥന മുടക്കിക്കൊണ്ട് നമ്മുടെ ജീവിതത്തെ നമുക്ക് ക്രമീകരിക്കുവാൻ आज സാധിക്കത്തില്ല. रात्रि काल एक वचन आपके सामने मैं रखना चाहता हूं। हम सबको मालूम है, हर्षा में पढ़कर मदद करे, यूहन्ना रचित सुसमाचार 2 अध्याय का और उसका प्रेज लॉर्ड पहला उसका 3 वचन हम हर्षा पढ़ के मदद करें। ഇന്ന് പകൽക്കാലം ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നമുക്ക് വചനത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 1 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ ഇപ്പോൾ ഹർഷ സഹോദരി നമ്മെ വായിച്ചു കേൾപ്പിക്കുന്നതായിരിക്കും. 2 का पहला, हाँ, पहला दूसरा। फिर तीसरे दिन गलील के काना में किसी का विवाह था और यीशु की माता भी वहां थी। यीशु और उसके चेले भी उस विवाह में निमंत्रित थे। तब दाखरस घट गया तो यीशु की माता ने उससे कहा, उनके पास दाखरस नहीं रहा। यीशु ने उससे कहा, हे महिला, मुझे तुझसे क्या काम? अभी मेरा समय नहीं आया। उसकी माता ने सेवकों से कहा, जो कुछ वह तुमसे कहे वही करना। और उसके प्रेज लॉर्ड 9वीं वचन और पढ़िए, 9वीं वचन। जब भोज के प्रधान ने वह पानी चखा जो दाखरस बन गया था और नहीं जानता था कि वह कहाँ से आया है, परंतु जिन सेवकों ने पानी निकाला था वे जानते थे, तो भोज के प्रधान ने दूल्हे को बुलाकर उससे कहा, आमीन। हर एक, ठीक है, हर शब्द में पढ़ना। जीवन में बदलाव को नहीं चाहते हैं। ജീവിതത്തിൽ പരിവർത്തനം നമുക്ക് ആവശ്യമാകുന്നു. और मेरे सुनने वाले मेरे प्यारों, हमारा जीवन में एक बहुत बड़ा बदलाव, एक चेंज हमारा जीवन में परमेश्वर इन दिनों में हमें देने जा रहा है। ഈ ദിവസങ്ങളിൽ ദൈവം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു പരിവർത്തനം ആഗ്രഹിക്കുന്നു. पानी को पानी के रूप में पिलाने से बढ़कर उस पानी के रूप बदलकर उस पानी को दाखरस के रूप में बदलाया, वही है परमेश्वर का मिरेकल। വെള്ളം, സാധാരണ വെള്ളത്തെ ദൈവത്തിന്റെ കൃപയാൽ അത് വീഞ്ഞായി മാറുവാൻ തക്കവണ്ണം ഇടയായി തീർന്ന ഒരു അത്ഭുതമാണ് നമുക്ക് മനസ്സിലാക്കുവാൻ ഇടയായി തീർന്നത്. हमारे जीवन में कई बदलाव हम चाहते हैं, उस बदलाव हमारे जीवन में एक अद्भुत और चमत्कार के रूप में और होना चाहते हैं। इसलिए आमीन, आज रात्रि काल ये ऑनलाइन उपवास प्रार्थना में, फास्टिंग प्रेयर में आए हुए प्रत्येक विश्वासियों के मन में ये प्रार्थना करना है, आज रात्रि काल की ये प्रार्थना मेरा जीवन में, मेरे व्यक्तिगत जीवन में एक बहुत बड़ा बदलाव की कारण है। ഇപ്രകാരം ഉപവാസ പ്രാർത്ഥനയുടെ ബന്ധത്തിൽ കടന്നു വന്നതായ ദൈവമക്കൾക്ക് ഓരോരുത്തരെയും ഓർമ്മിപ്പിക്കുന്ന കാര്യം ഇതാണ്: നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു വ്യത്യാസം അല്ലെങ്കിൽ ഒരു പരിവർത്തനം ഉണ്ടാകണമെന്നുള്ളത് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു എന്ന് ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മെ ഓർമ്മിപ്പിക്കുന്നു. मुझे सुनने वाले मेरे प्यारों, वहां पर आमीन हालेलुया, यीशु मसीह भी निमंत्रित थे। आमीन, वहां पर दाखरस की घटी आया, लेकिन मुझे सुनने वाले मेरे प्यारों, आमीन, जब यीशु मसीह के समय वहां पर हुआ, उस समय पर उस घर के अंदर बहुत बड़ा चमत्कार हुआ। इसलिए मैं आपसे कहता हूं, और आज रात्रि काल आमीन 542 से अधिक दिन हो गए हमारा प्रार्थना, ये प्रार्थना कभी व्यर्थ नहीं है। परमेश्वर की इच्छा के अनुसार वेट करेगा तो परमेश्वर निश्चय हमारे जीवन में भी चमत्कार करेगा। ഈ പ്രാർത്ഥന തുടങ്ങിയതിനു ശേഷമായിട്ട് ഇത്രയും ദിവസങ്ങളായി നമുക്ക് ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കാനും ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുവാനും ദൈവത്തെ സ്തുതിപ്പാനും ഇടയായി തീർന്നുവല്ലോ. ദൈവത്തിന്റെ അത്ഭുത പ്രവൃത്തികളെ നമുക്ക് ദിനംതോറും
അനുഭവിച്ചറിയുവാൻ സാധിക്കുന്ന ഈ പ്രാർത്ഥന മുഖാന്തരമായിട്ട്. कोई भी अगर जीवन में बदलाव देखना चाहते हैं, मिरेकल देखना चाहते हैं, परिश्रम करते रहो, प्रार्थना करते रहो, पीछे ना जाना है और किसी भी हालत में आमीन हालेलुया में प्रेयर करना ही है, आगे बढ़ते जाए। और मैं विश्वास करता हूं निश्चय आपकी परिश्रम का फल आप देखेंगे, आपकी मेहनत की फल आप देखेंगे। यह प्रार्थना आपका जीवन में कभी भी व्यर्थ की कारण नहीं है, बल्कि आशीष के कारण होगा। आमीन ഈ പ്രാർത്ഥന മുഖാന്തരമായിട്ട് നമുക്ക് ആമേൻ. മനസ്സിലാക്കുവാൻ സാധിക്കും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു വ്യത്യാസം വരുത്തുവാനും ദൈവിക കൃപകൾ പ്രാപിക്കുവാനും ഈ പ്രാർത്ഥന മുഖാന്തരമായി ദൈവം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കുകയും നമ്മെ ബലപ്പെടുത്തുകയും ചെയ്യുന്ന കൃപകളെ ഓർത്ത് നമുക്ക് ദൈവത്തെ സ്തുതിക്കാം. अभी जॉर्ज पास्टर भी मैं भी काफी व्यस्त थे और इन दिनों में हम भी कई प्लानिंग मीटिंग हम चला नहीं पाया, लेकिन आने वाले दिनों में प्रभु चाहेगा तो और हालेलुया वेल रिवाइवल प्रेयर के द्वारा बहुत सारे काम हम करना चाहते हैं और आपका जीवन में भी ये प्रार्थना आशीष के कारण होगा। ये एक छोटा सा शुरुआत है, मैं एक छोटा सा शुरुआत है, लेकिन हमें केवल हम लोग 18-20 लोग प्रेयर करते हैं, लेकिन ये दुनिया के अंदर भी एक बहुत बड़ा चेंज और बदलाव लाने वाला है। ദൈവത്തിന്റെ ആമേൻ. നാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. ഈ പ്രാർത്ഥന മുഖാന്തരമായിട്ട് വളരെയധികം പരിവർത്തനം അല്ലെങ്കിൽ വളരെയധികം വ്യത്യാസം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ കടന്നു വരുവാനായിട്ട് നാം പ്രാർത്ഥന മുഖാന്തരമായി നമുക്ക് പുതിയ പുതിയ കൃപകളെ പ്രാപിപ്പാനും പുതിയ പുതിയ കാര്യങ്ങൾ ചെയ്യുവാനും കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. കർത്താവിന്റെ ദാസന് ചില സമയങ്ങളൊക്കെ സമയം കിട്ടാതെ വരുമ്പോഴും നമ്മുടെ പ്രാർത്ഥന മുടങ്ങാതെ നമുക്ക് ദൈവസന്നിധിയിലായി തീരുവാനിടയെ തീർന്നു. നമ്മുടെ ജീവിതത്തിനൊരു വ്യത്യാസം വരുത്തുവാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. परमेश्वर चाहेगा तो 2025 से पहले भारत की और हर स्टेट में, केरला में इंक्लूड केरला में, तमिलनाडु में, हर स्टेट में और करीब 100 से अधिक लोगों को प्रार्थना करने वाले लोगों के एक झुंड को हम खड़ा करना चाहते हैं, प्रेयर करते हैं। मैं विश्वास करता हूं हमने आरंभ किया हुआ ये प्रार्थना अनेक लोग आएंगे, ये अनेक लोगों के लिए एक आशीष के कारण होगा, आपके जीवन में भी आशीष के कारण होगा। ആമേൻ. ദൈവം ആമേൻ. അനുവദിക്കുന്നുവെങ്കിൽ 2025 പുതിയ പുതിയ കാര്യങ്ങൾ ചെയ്യുവാനും ഈ ആത്മീയ കൂട്ടായ്മയിൽ നമ്മുടെ രാജസ്ഥാൻ മാത്രമല്ല അതുപോലെ മധ്യപ്രദേശ്, കേരളം, മറ്റുള്ള സ്ഥലങ്ങളെയും ഈ പ്രാർത്ഥനയിൽ പങ്കെടുപ്പിച്ചുകൊണ്ട് നാം ദൈവസന്നിധിയിൽ അനുഗ്രഹം പ്രാപിപ്പാൻ ഇടയായി തീരുമാറാകട്ടെ. मैं कहने का मतलब यह है वो पानी को दाकरस यीशु मसीह ने बनाया, इस प्रकार मेरा जीवन का दुख वो आनंद में बदल सकता है, मेरा जीवन का तकलीफ और आनंद में बदल सकता है। पानी को दाकरस बनाए हुआ परमेश्वर मेरा जीवन का दुख वो आनंद में बदल सकता है, मेरा परेशानियां वो मेरे जीवन की विजय के रूप में वो बदल सकता है। हालेलुया। ഇങ്ങനെയാകുന്നുവെങ്കിൽ ഈ വെള്ളത്തെ വീഞ്ഞാക്കിയ നമ്മുടെ കർത്താവ് നമ്മുടെ ജീവിതത്തിലും വലിയ വ്യത്യാസങ്ങൾ വരുത്തുവാൻ ഇടയായിത്തീരുന്നു. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നാം അനുഭവിക്കുന്നതായ അനുഗ്രഹങ്ങളെ പ്രാപിപ്പാൻ വേണം കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കുമാറാകട്ടെ. आज रात्रि काल मुझे सुनने वाले मेरे प्यारो आमीन हालेलुया, विभिन्न प्रकार की परेशानी के साथ मेरा जीवन में एक बदलाव नहीं है, मेरा जीवन में एक चेंज नहीं है, किस प्रकार मेरा जीवन में मेरा प्रार्थना विषय में एक बदलाव आएगा, उत्तर आएगा करके अब दुख के साथ बैठेगा। तो ये उपवास प्रार्थना का पहला दिन मैं कह रहा हूं ये व्यर्थ के लिए नहीं है। आपका जीवन में आमीन जैसे पानी को दाकरस बनाकर उस घर को आमीन पहला चमत्कार यीशु मसीह ने किया, उस प्रकार मेरा जीवन में और आपका जीवन में एक पहला चमत्कार के रूप में इस उपवास प्रार्थना 3 दिन के अंदर परमेश्वर करने वाला है। और ഇപ്രകാരമുള്ള പ്രാർത്ഥനയിൽ നമ്മൾ പങ്കെടുക്കുന്നത് നിമിത്തമായിട്ട് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പല വ്യത്യാസങ്ങൾ ദൈവം വരുത്തുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. ഈ ഉപവാസ നിമിത്തമായിട്ട് നമ്മുടെ ജീവിതത്തെ ദൈവം ക്രമീകരിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. നാം ആത്മാർത്ഥതയോടെ പ്രാർത്ഥിക്കുന്നുവെങ്കിൽ നമ്മുടെ പ്രാർത്ഥന കർത്താവ് നമുക്ക് ഉത്തരം നൽകുവാൻ ഇടയായിത്തീരും. ദൈവസന്നിധി നാം ആയിത്തീരുവാൻ ഇടയായിത്തീരും. आज रात्रि काल की इस ऑनलाइन प्रार्थना कृपया 8 बजे तक है, इसलिए 40 मिनट के बाद भी आप दोबारा इस प्रार्थना में आए। लास्ट प्रार्थना जॉन वर्गीस अंकल करके और जॉर्ज पास्टर भी प्रार्थना करके आशीर्वाद बोलेंगे। और ഇന്നത്തെ പ്രാർത്ഥന 8 മണി വരെ കാണും. കാരണം ഈ ഡിവൈസിൽ സമയം ബന്ധായി കഴിയുമ്പോൾ പോകരുത്. അടുത്തുള്ള തുടർന്നുള്ള ഡിവൈസിൽ ചേർന്ന് 8 മണി വരെ നമുക്ക് പ്രാർത്ഥിപ്പാൻ കർത്താവ് ഇടയായി തീരുമാറാകട്ടെ. അവസാനമായി ബ്രദർ ജോൺ വർഗീസ് പ്രാർത്ഥിക്കുന്നതായിരിക്കും. അതിനുശേഷമായിട്ട് ജോർജ് പാസ്റ്റർ പ്രാർത്ഥിച്ച് ആശീർവാദം പറയുന്നതായിരിക്കും. मैं बहुत धन्यवाद देना चाहता हूं हमारे इस मीटिंग में रेलवे स्टेशन में बैठ के भी जॉर्ज पास्टर ने इस मीटिंग को चलाया। Praise the Lord.
आमीन। മനസ്സിലായില്ല? हमारे इस ऑनलाइन मीटिंग को जॉर्ज पास्टर ने रेलवे स्टेशन बैठ करके भी चलाया। യെസ്, ഈ പ്രാർത്ഥന കർത്താവിന് ദാസൻ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ ഇരുന്നു കൊണ്ട് പോലെ പ്രാർത്ഥിപ്പാൻ ഇടയായി തീർന്നു. और मुझे सुनने वाले मेरे प्यारों, इन दिनों में बहुत व्यस्त की वजह से है, लेकिन मैं विश्वास करता हूं आज रात्रि काल की संदेश आपका जीवन के लिए है। आप विभिन्न परेशानियों से, विभिन्न वेदनाओं से, मैं और आप विभिन्न, आज सुबह मैं भी ऐसा सोचने लगा क्यों हमारे जीवन में ऐसा परेशानियां जीवन में आता है। प्रभु ने मेरे जीवन में कहा एक बदलाव का शुरुआत हो चुका है। हमारा जीवन इतना दिन हमने प्रार्थना किया, उसका फल हम जल्दी से जल्दी देखने वाला है हमारे जीवन में। हालेलुया, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ദൈവനാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. ഈ പ്രാർത്ഥന മുഖാന്തരം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വലിയ വ്യത്യാസം ദൈവം തരുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. ദൈവത്തിന്റെ കൃപ പ്രാപിപ്പാൻ തക്കവണ്ണം കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. അതിനാൽ നമുക്ക് പ്രാർത്ഥനയോടുകൂടെ നമ്മുടെ ഈ കാര്യക്രമം നമുക്ക് ദൈവസന്നിധിയിലേക്ക് സമർപ്പിക്കുവാനും ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുവാനും ഇടയായി തീരുന്നുണ്ട്. हम लोग कम लोग रहते हैं, कई बार ज्यादा लोग रहते हैं, कई बार हम सभी लोग व्यस्त में रहते हैं, फिर भी कंटिन्यूशन में 542 दिन 542 डे ये मीटिंग चलाने के लिए और प्रभु ने सहायता किया। मैं विश्वास करता हूं ये एक बदलाव का आमे कारण होगा, ये एक आशीष की कारण होगा, ये हालेलुया आमीन आदर का कारण होगा। परमेश्वर हमें आदर करने जा रहा है। ആമേൻ. ഈ ദിവസങ്ങളിൽ നാം 552 ദിവസത്തോളം ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കാനും ദൈവത്തിന്റെ കൃപകളെ പ്രാപിപ്പാനും ഇടയായി തീരുന്നു. തീർച്ചയായും ഈ പ്രാർത്ഥന നമ്മുടെ ജീവിതത്തിന് വലിയ സന്തോഷത്തിനും വലിയ വ്യത്യാസത്തിനും കാരണമായി തീരുന്നു എന്ന് ദൈവത്തിന് വചനം പറയുന്നു. जरा सोचिए, यीशु मसीह वहां निमंत्रित थे, यीशु मसीह उस घर में उपस्थित था, उस घर में तभी भी कम्युनिटी आया। शायद हो सकता है वो सोचे होंगे यीशु मसीह आने के बावजूद भी मेरे जीवन में ऐसा कम्युनिटी क्यों, दागरस कैसे कमी हो गया। मुझे सुनने वाले मेरे प्यार हो, वो कम्युनिटी पहले आएगा करके यीशु मसीह को मालूम है, इसलिए पहले यीशु मसीह वहां उपस्थित है। वो कम्युनिटी के बीच में भी आमीन हालेलुया यीशु मसीह को कुछ मिरेकल करना है। मेरा और आपका जीवन की कमी कठियों में भी, परेशानियों में भी, उनका समय में वो हमारे लिए अद्भुत काम निश्चय करेगा। वो हमारे जीवन में हम देखने वाला है। ദൈവത്തിന്റെ നാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. ഇപ്രകാരം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഈ വീഞ്ഞിന്റെ വീട്ടിൽ അല്ലെങ്കിൽ ഈ കല്യാണ വീട്ടിൽ കടന്നു പോയെങ്കിലും ഹാലലുയ അവിടെ ദൈവത്തിന് അത്ഭുതങ്ങളെ പ്രവർത്തിപ്പാൻ തക്കവണ്ണം ഇടയായി തീർന്നുവല്ലോ. അവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഉണ്ടായിരുന്നുകൊണ്ട് അവർക്കുണ്ടായിരുന്ന കുറവ് എന്താണെന്നത് മനസ്സിലാക്കുവാനും ആ കുറവ് നികത്തുവാനും തക്കവണ്ണം കർത്താവ് അവിടെ ഉപസ്ഥിതിയായിരുന്നു, അവിടെ ഉണ്ടായിരുന്നു, അവിടെ തയ്യാറായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ നമുക്ക് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുവാൻ സാധിക്കും. കർത്താവ് നമ്മോട് കൂടെ ഉണ്ട്. सुनिए, अगर वो दागरस कम होने के वजह से अगर वो अपने आप दूसरा दिमाग लगाकर अगर कुछ दागरस बनाने लगेगा तो इतना बड़ा चमत्कार नहीं होता। कम्युनिटियों के सामने भी, परेशानी के सामने भी यीशु मसीह को उन्होंने प्रथम स्थान देकर आगे बढ़ा। उनकी जीवन में, उनकी परिवार में, पूरे गलीला में प्रसिद्ध हो गया सबसे पहला चमत्कार। निराशाओं में भी, तनाव में भी, मुश्किल में भी पहला स्थान परमेश्वर को देना सीखे, परमेश्वर वहां चमत्कार शुरू करेगा। और നാം ഇന്ന് കേട്ട വചനം അനുസരിച്ച് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിലായിരിക്കുന്ന നമ്മെ ഓരോരുത്തരെയും ദൈവം നമ്മെ ഓർമ്മിപ്പിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ് നാം ദൈവസന്നിധിയിൽ പ്രാർത്ഥനയോടെയും ആത്മാർത്ഥതയോടെയും ഇരുന്ന് ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹങ്ങളെ പ്രാപിപ്പാനിടയായി തീരും. കാരണം അവിടെ ഒരു ഉപസ്ഥിതിയിൽ യേശു ഉണ്ടായിരുന്നുകൊണ്ട് അവരുടെ ജീവിതത്തിൽ വലിയ അനുഗ്രഹങ്ങളെ പ്രാപിപ്പാനിടയായി തീർന്നു. അങ്ങനെ ആകുന്നുവെങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിലും നാം യേശുവുള്ള ഒരു ഭവനമായി തീരുന്നുവെങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വലിയ അനുഗ്രഹങ്ങളെ പ്രാപിപ്പാൻ നമുക്കിടയായി തീരും. कम्युनिटी को सामने यीशु मसीह को उन्होंने छोड़ा नहीं है। वो कम्युनिटी के सामने यीशु मसीह को उन्होंने बुलाने लगा, वो प्रार्थना करने लगा। मैं विश्वास करता हूं कुमार जी की जो ओनर है यीशु का नाम से प्रभु उन्हें भी चंगा करेगा। कई प्रकार की परेशानी, तनाव, तकलीफ के साथ आप आए हैं, इस परेशानी की अवस्थाओं में भी प्रभु को बुलाने के लिए, प्रभु से प्रार्थना करने के लिए ना भूले। ആമേൻ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ദൈവനാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. ഈ പരിസ്ഥിതിയിലും നാം ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിലായിരിക്കുന്നുവെങ്കിൽ, ദൈവത്തിന് പ്രഥമ സ്ഥാനം കൊടുക്കുന്നുവെങ്കിൽ, പ്രിയ क्या नाम बताया? कुमार
അവർ അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിന് കുമാർ ഗോഖ്ലാനിയുടെ മക്കാൻ മാലിക്കിനും അല്ലെ ഭവനത്തിന്റെ തലവനും സൗഖ്യം കൊടുക്കുവാൻ സ്വർഗത്തിലെ ദൈവത്തിന് സാധിക്കും. ദൈവത്തിന് ഉപസ്ഥിതി നമ്മുടെ കൂട്ടത്തിലുണ്ടെങ്കിൽ ദൈവം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കുവാൻ ഇടയായിത്തീരും. हालेलुया। मुझे सुनने वाला मेरे प्यारो, वो पानी को यीशु मसीह ने दाखरस बनाया, वहां पर एक बदलाव हुआ, एक मिरेकल वहां पर हुआ। इस प्रकार हमारा जीवन में भी, हमारा जिंदगी में भी परमेश्वर अपना काम करेंगे, मैं विश्वास करता हूं। आमीन, हालेलुया। परमेश्वर इन दिनों में एक मिरेकल हमारे जीवन में करने वाला है। ഇപ്രകാരം ആ ഭവനത്തിൽ ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ യേശു ക്രിസ്തു അത്ഭുതങ്ങളെ പ്രവർത്തിച്ച് അവർക്ക് ഒരു വ്യത്യാസം വരുത്തുവാൻ ഇടയായി തീർന്നുവെങ്കിൽ എന്നെ കേൾക്കുന്ന പ്രിയ ദൈവത്തിന് ജനമേ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം അത്ഭുതങ്ങളെ പ്രവർത്തിപ്പാനും വലിയ വ്യത്യാസം വരുത്തുവാനും വലിയ അനുഗ്രഹങ്ങളെ പ്രാപിപ്പാനും നമുക്കിടയായി തീരും. ദൈവത്തിന് സ്തോത്രം. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। वहां पर हम देख सकते हैं, आमीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। यीशु ने कहा, आमीन, प्रेज द लॉर्ड, हे महिला, मुझे तुझे से क्या काम है, अभी मेरा समय नहीं आया। कई बार क्या होता है, हमारे समय को हम मुख्यता देते हैं, हमारे समय को हम इंपॉर्टेंस देते हैं। मेरा समय में परमेश्वर चमत्कार करना है, मेरे समय में परमेश्वर ये काम करना है, यहाँ पर चमत्कार रुक जाता है। अगर परमेश्वर का समय पर हम तब तक इंतजार करेगा तो कभी भी हम निराश नहीं होंगे। हमारे जीवन में परमेश्वर बड़े चमत्कार करेगा। ദൈവനാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. പലപ്പോഴും നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് നമ്മുടെ സമയം എപ്രകാരമായിരിക്കുന്നു എന്നുള്ളത്, നമ്മുടെ സമയമായില്ലയോ എന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കും. അവിടെ നമ്മൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു പറഞ്ഞതുപോലെ തന്നെ ഒരു സംഭവബഹുലമായ ആ കാര്യത്തിൽ ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ യേശു ക്രിസ്തു അവിടെ അത്ഭുതങ്ങളെ പലപ്പോഴും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നമുക്ക് അങ്ങനെ സന്ദർഭങ്ങളെ നമ്മൾ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. പക്ഷേ ചില സമയത്ത് നമ്മുടെ സന്ദർഭത്തിൽ ദൈവം അവിടെ പ്രവർത്തിച്ചില്ല എന്നുള്ള ഒരു ഭാവം നമ്മുടെ മുമ്പിലുണ്ട്. അങ്ങനെ സംഭവിക്കുന്നില്ല, കാരണം ദൈവം നമ്മുടെ മുമ്പിലുണ്ട്. ദൈവത്തിന് സ്തോത്രം. बहुत लोगों को प्रार्थना नहीं चाहिए मेरे प्यार, बहुत लोगों को प्रार्थना नहीं चाहिए, बहुत लोगों को प्रार्थना नहीं चाहिए, लेकिन हमें चाहिए प्रार्थना, क्योंकि हम आशीष पाने वाला है, क्योंकि ये वर्थ नहीं है किसी भी हालत में। तो मुझे मालूम है, हमें इतनी व्यस्त होने के बावजूद भी हम प्रार्थना में निरंतर लगे रहते, क्योंकि उनसे कई प्रकार की अनमोल आशीषों हमें पाना जरूरी है। ഇന്നത്തെ കാലത്ത് അനേകരുണ്ട്, അവർക്ക് പ്രാർത്ഥിക്കാൻ അറിയത്തില്ല, പ്രാർത്ഥിക്കുന്നത് എങ്ങനെയാണെന്ന് അറിയത്തില്ല. പക്ഷേ നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ സന്നിധി നാം ഇരിക്കുന്നുവെങ്കിൽ, തുടർച്ചയായിട്ട് നമ്മൾ ഇരിക്കുന്നുവെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കുവാൻ സാധിക്കും. പ്രാർത്ഥനയുടെ ആത്മാവിനാൽ നമ്മെ ദൈവം നിറക്കുവാൻ ഇടയായി തീരും. तो परमेश्वर ने, यीशु मसीह ने वहां पर एक बदलाव, वो एक बदलाव वहां हुआ, एक मिरेकल वहां शुरू किया। उसकी प्रकार हम देख सकते हैं, यीशु ने गलीला की काना में अपने पहला चिन्ह दिखाकर अपनी महिमा प्रकट की। परमेश्वर हमारा जीवन में मिरेकल को दिखाने वाला है। അവിടെ നമുക്ക് കാണുവാൻ സാധിക്കും, ആ കാനായിലെ കല്യാണത്തിൽ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ആദ്യമായിട്ട് അത്ഭുതങ്ങളെ പ്രവർത്തിച്ചു. ദൈവത്തിന്റെ അനുഭവത്തെ, ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹങ്ങളെ പ്രാപിക്കുവാൻ അവിടെ ഒരു കൃപാവരം ഉണ്ടാകുവാൻ എത്തുന്നു. അങ്ങനെ ആകുന്നുവെങ്കിൽ നമ്മുടെ കൂട്ടത്തിലിരിക്കുന്ന ദൈവമക്കൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിലും ഒരു പരിവർത്തനം ചെയ്യുവാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. അതനുസരിച്ച് നമുക്ക് മുന്നോട്ട് നീങ്ങുവാൻ ഇടയായി തീരണം. मुझे सुनने वाले मेरे प्यारो, मैं इतना दिन से प्रेयर कर रहा हूं, मेरे जीवन में एक चमत्कार नहीं हुआ करके कोई चिंता होने की जरूरत नहीं है। നാം ഇത്രയും നാൾ പ്രാർത്ഥനകളിൽ പങ്കെടുക്കുന്നു, നമ്മുടെ ജീവിതത്തിന് വ്യത്യാസം വന്നില്ല എങ്കിൽ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണെന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാക്കുവാൻ സാധിക്കണം. നാം ദൈവവുമായിട്ട് ഒരു അഭേദ്യമായ ബന്ധം പുലർത്തുന്നുവെങ്കിൽ അവിടെ നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ കൃപകളെ പ്രാപിക്കുവാൻ സാധിക്കും. और यीशु ने गलीला की काना में अपने ये पहला चिन्ह दिखाकर अपना महिमा प्रकट की। उसका मतलब कम्युनिटियों की मध्य में भी परमेश्वर ने पहला महिमा जो अपना महिमा प्रकट की। അവിടെ നമുക്ക് കാണുവാൻ സാധിക്കും, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വെള്ളത്തെ വീഞ്ഞാക്കിയ തന്റെ ആദ്യത്തെ അത്ഭുതത്തെ അവിടെ വെളിപ്പെടുത്തുവാനിടയായി തീർന്നു. അത് മുഖാന്തരം അവിടെ വലിയ വ്യത്യാസങ്ങൾ ഉണ്ടാകുവാനിടയായി തീർന്നു എന്ന് കാണുന്നു. इसलिए इन दिनों में प्रार्थना के साथ आप आगे बढ़े, प्रार्थना में कभी निराश ना हो जाए। अभी അതുകൊണ്ട് നാം പ്രാർത്ഥനയോടെ മുന്നോട്ട് നമുക്ക് പോകാം, പ്രാർത്ഥനയുടെ അനുഭവത്തിലൂടെ നമുക്ക് മുന്നോട്ട് പോകുവാൻ. കാരണം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരിക്കലും നമുക്ക് നിരാശ കാരണമായി തീരുകയില്ല.